नमस्कार. आपला हा जो उपक्रम भारतीय सण जाणून घेण्याचा आहे, त्याच्यामधला पहिला सण आपण आज घेतो आहोत. गंगा दशहरा हा सण आता चालू आहे. उत्सव ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी, म्हणजे आता आपल्याकडे 16 जून उद्यापर्यंत, उद्या गंगा दशहराची समाप्ती आहे, उद्या दशमी आहे. या काळामध्ये गंगा दशहरा पूर्ण भारतभर साजरा केला जातो. आपल्याला गोष्ट माहिती आहे की राजा भगीरथांनी खूप मोठी तपस्या केली आणि गंगेला पृथ्वीवरती अवतरून घेतलं. गंगा त्याला प्रसन्न झाली आणि मग ती अवतरली. त्याच्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी भगीरथांनी ही तपस्या करून गंगेला पृथ्वीवर आणलं आहे, हे आपण जाणतो ही सगळी गोष्ट. पण भगीरथांनी त्याच्या पूर्वजांबरोबर आपल्याही सगळ्यांचं आणि पूर्ण भारतवर्षाचं, पूर्ण जगाचं कल्याण याच्यामध्ये साधलेलं आहे. तर गंगा दशहरा हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये साजरा केला जातो. आपल्याला गंगा दशहरा साजरा करण्याच्या पद्धती किंवा त्याच्या पूजा करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत याच्यापर्यंत जायचं नाही आहे. प्रत्येकाच्या पद्धतीनुसार, प्रत्येक प्रांताच्या, विविध राज्यांच्या आणि वेगळ्या वेगळ्या प्रांतप्रमाणे ह्या पूजा पद्धती बदलत असतात. तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की गंगा दशहरा म्हणजे नेमकं काय आहे आणि आताच्या काळानुसार आपण ते कसं जाणून घेतलं पाहिजे आणि आपण आत्मसात केलं पाहिजे. तर गंगा म्हणजे गंगा, गंगा नदी, तो सगळ्यांना शब्द माहिती आहे. दुसरा शब्द आहे दशहरा. दशहरा म्हणजे दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरण करणारी, जी आपली पापं हरण करते. 10 पापं सांगितलेली आहेत स्कंदपुराणामध्ये. हा सगळा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चा केलेला आहे. तर अशी 10 पापं जी आपली हरण करते अशी गंगा, आणि गंगेची उत्पत्ती, गंगा प्रकट झालेली आहे ती दशमीला म्हणजे उद्या. आणि अशा या पूर्वसंध्येला आपण हा उपक्रमाची सुरुवात अत्यंत चांगल्या ठिकाणी करतो आहोत. तर कशी आहे ही गंगा? 10 प्रकारच्या पापांची हरण करणारी ही गंगा नदी आहे. मग याच्यामध्ये कोणती पापं धुतली जातात ते पण आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हळूहळू आपण त्याही विषयाकडे जाऊया. आपला एकमेव धर्म, हिंदू धर्म हा असा आहे, किंवा सनातन धर्म आपला जो आहे तो एकमेव धर्म किंवा एकमेव मार्ग असा आहे की ज्याच्यामध्ये आपण पूर्ण निसर्गातल्या प्रत्येक घटकाला आपण देव मानलेला आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकाची आपण देवता म्हणून पूजा करतो, त्याचा उत्सव साजरा करतो. उदाहरणार्थ वरुण असेल, वरुण ही आपल्याकडे देवता आहे, म्हणजे जलदेवता आहेत. अग्नी आहे, आकाश, वायू, सगळ्या पृथ्वी, ह्या सगळ्या निसर्गातल्या घटकांची, निसर्गाचेच पूजक आपण आहोत. पर्वतांची, गोवर्धनाची गोष्ट माहिती आहे. श्रीकृष्णाने गोवर्धन कसा उचलून धरला आणि नंतर आपण पूजा केली. तर पर्वत असो, नद्या असो, निसर्गातला प्रत्येक घटक हा आपल्यासाठी देवते समान आहे. आणि सगळ्या वेदांनी सुद्धा या निसर्गाचीच पूजा केलेली आहे आणि त्याच आपल्या देवता आहेत. अमूर्त स्वरूप असं हे या आपल्या वेदांमधल्या ज्या देवता आहेत त्यांचं अमूर्त स्वरूप होतं. निसर्गाच्या कोणत्या तरी एखाद्या तरी घटकाचं प्रतिनिधित्व हे आपले वेदकालीन सगळे वेद करतात. निसर्गाला आपण देव मानतो आहोत. मग आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आता झालंय कसं की निसर्गाकडे बघण्याचा पूज्य भाव हाच आपला कमी होत चाललाय. आपण फक्त या निसर्गाचा उपभोग घेतोय. म्हणजे गंगा दशहरा साजरा करताना आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की गंगा दशहरा का साजरा करायला सांगत होते, किंवा निसर्गातल्या कुठल्याही घटकाचा उत्सव आपण का साजरा करत होतो. तर त्याच्याविषयी आपल्याला एक पूज्य भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. आपण निसर्गावरती अवलंबून आहोत आणि निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला पूज्य भाव निर्माण व्हायला हवा. म्हणून हे सगळे सण उत्सव आपण साजरे करतो. पण आपण मात्र आता फक्त उपभोग घेतोय. जेवढं मिळेल निसर्गाकडनं तेवढं आपण ओरबाडवतोय. तर आपण गंगा दशहरा का साजरा करतो याचं तत्वार्थ आपण जाणून घेऊ. पूजा पद्धती आणि ती कशी साजरी करायची, 10 दिवस कसं साजरा करायचं, हे इथपर्यंत आपण जाणार नाही आहोत त्या विषयामध्ये. तर का समजून घेण्याची गरज आहे हे सगळं आपल्याला ते मी तुम्हाला सांगितलं. मग गंगा दशहरा साजरा करण्यासाठी आपल्याला गंगेपर्यंतच गेलं पाहिजे का? भारतातल्या सगळ्या प्रांतामध्ये की गंगा प्रवाहित होत नाही. मग गंगेपर्यंत मग कोणी काशीला जातो, कोण ऋषिकेशला जातो, ऋषिकेशमध्ये जातो. मग तिथे जाऊनच आपण गंगेची पूजा करू शकतो का? तरच आपण गंगा दशहरा साजरा करू शकतो का? की आपण म्हणतो ना की आपल्याकडे जी नदी आहे तिचं सुद्धा स्मरण आपण गंगा म्हणून करू शकतो. आपल्या भागातली नदी, आपल्या भागातले असलेला पाण्याचा स्रोत हे सुद्धा आपल्याला गंगे समान असतं आणि आपण त्याची गंगा म्हणून पूजा करू शकतो. गंगेचा एक खूप चांगला
गुण याच्यामध्ये आपण ज्याचा आपण विचार केला पाहिजे की ती स्वतः प्रवाही आहे आणि तिच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे तिच्या साधकाला ती प्रवाही बनवते. मग प्रवाही असणं का महत्वाचं आहे? प्रवाही म्हणजे काय? तर एखादी गोष्ट बघा, मी चांगलं शिकलो तर मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा प्रवाह आहे. एखाद्या ठिकाणी किंवा आपण म्हणतो ना, जे जे प्रवाही आहे ते ते शुद्ध आहे. पाण्याचंच आपण उदाहरण घेऊ. जे पाणी प्रवाही आहे तेच शुद्ध आहे. जर का एखादं डबकं साचून राहिलं तर ते कालांतराने अशुद्ध होतं. तर प्रत्येक प्रवाही गोष्ट ही शुद्ध असते. वारा, जर का आपण एखाद्या खोलीमध्ये बंद असू तर बंद हवा किंवा ती प्रदूषित होऊ शकते. प्रवाही वस्तू ही शुद्ध असते आणि एका ठिकाणी ती साचून राहत नाही, त्यामुळे ती शुद्ध होते. त्याचप्रमाणे गंगा ही स्वतः प्रवाही आहे आणि तिच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला ही गंगा प्रवाही बनवते. ज्ञान आणि भक्ती ही सुद्धा प्रवाही बनवते. जी स्वतः प्रवाहित आहे आणि साधकाला प्रवाही बनवते अशी गंगा. मग गंगेकडे बघितल्यावर आपण आणखीन एक गोष्ट त्याच्यातून घेतली पाहिजे की शो मस्ट गो ऑन. मग तो कुठल्याही प्रकारचा असेल. आत्ताच्या काळाशी आपण साधर्म्य जोडायचा प्रयत्न त्याच्यामधनं करत आहोत की ज्ञानाचा, भक्तीचा आणि कर्माचा कुठल्याही प्रकारची गोष्ट असेल ती आपण कायम प्रवाहित ठेवली पाहिजे, कायम आपण सुरू ठेवली पाहिजे. राजा भगीरथांची गोष्ट आपल्याला कळलेली आहे की आपण वाचलेली आहे. ती पूर्ण डिटेलमध्ये घेण्याची आता आवश्यकता नाही आहे. तर ही गंगा कुठून उत्पन्न झाली? शंकराच्या जटेतूनच का उत्पन्न झाली? हातातून, मुखातून, हृदयातून अशा प्रकारे का नाही उत्पन्न झाली? तर आपण अशा प्रकारे हे डिकोड करू शकतो किंवा आपण असा त्याचा अर्थ करू शकतो की ही शंकरांची ज्ञानगंगा आहे. शंकराच्या जटेमधून म्हणजे बुद्धी मस्तकातून, जटेमधून ती प्रवाहित झालेली आहे. त्यामुळे ही ज्ञानगंगा आहे आणि आपण गंगेला मोक्षदायिनी असं म्हणतो. मग हा मोक्ष मिळवण्यासाठी जी गंगा आपल्याला मोक्ष देते ती त्या ज्ञानगंगा आहे, जी सदाशिवांच्या जटेतून प्रवाहित झालेली आहे. म्हणजेच सदाशिव, महादेव, शंकर हे कसले द्योतक आहेत? तर लय तत्वाचे द्योतक आहेत. आता उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा प्रकारची 3 तत्व आहेत. त्यातलं लय तत्वाचं द्योतक आहेत सदाशिव म्हणजे शंकर महादेव आणि त्यांच्या ज्ञानातून ती ज्ञानगंगा जी उत्पन्न झालेली आहे. म्हणजेच लय तत्वाच्या ज्ञानातून ही गंगा उत्पन्न झालेली आहे. म्हणजे हे लय तत्व आपल्याला प्रवाही राहणं शिकवतंय. मग लय कशाचा करायचा आहे? तर ब्रह्मतत्व सोडून जे काही असेल त्याचा आपल्याला लय करायचा आहे. मग ब्रह्मतत्व म्हणजे काय? तर चराचरात भगवंत आहे आणि भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि जो जो आपल्यामध्ये दुजाभाव असेल तो आपण नष्ट केला पाहिजे. मग हा नष्ट केव्हा होईल? आपण हे दुजाभाव कधी नाहीसा करू शकतो? ज्या वेळेला आपल्याकडे ज्ञान, कर्म आणि भक्ती ही प्रवाही होईल त्यावेळेला आपण हे नष्ट करू शकतो आणि त्याच वेळेला गंगा मैया आपल्यावरती कृपा करेल. दुसरं आपण आणखीन एक जाणून घेतलं पाहिजे की प्रवाही असण्याचं, गंगा मैया जी प्रवाही आहे त्यावेळेला ती काय करते? तर तिच्या पात्रामध्ये असलेला कचरा जो आहे तो दूर करत असते किंवा तो कचरा प्रवाही नाहीये म्हणून तो किनाऱ्यावर साठून राहतो. मग आपण प्रवाही असलो तर आपण एका बाजूला पडणार नाही. आपण गंगा मैयेबरोबर प्रवाही राहिलं पाहिजे. आपण काही कचरा असू शकत नाही किंवा कचरा असू नये. त्यामुळे हे प्रवाही राहण्याचा मोठा गुणधर्म आपण या गंगा मैयाकडनं घेतला पाहिजे. स्कंद पुराणामध्ये ह्या गंगा मैयेविषयी सगळी चर्चा आलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की गंगा मैया ही 3 गोष्टींनी, 3 शक्तींनी युक्त अशी आहे. मग कोणत्या आहेत त्या शक्ती? पहिली आहे ज्ञान, इच्छा आणि क्रिया. ज्ञान म्हणजे ज्ञान जे आपण सगळेजण मिळवायचा प्रयत्न करत असतो. इच्छा ही मनाशी निगडीत आहे म्हणून आपण त्याला असं भक्ती म्हणू शकतो. म्हणजे ज्ञान, भक्ती आणि क्रिया म्हणजे आपण जे कर्म करतोय ते, ज्या क्रिया आपण करतोय त्या. म्हणजेच कुठल्याही संकल्पना, कुठल्याही उत्सवातल्या, सणातल्या संकल्पना या आपण जर उलगडून बघितल्या तर ज्ञान, कर्म आणि भक्ती याच विषयापर्यंत आपण येऊन पोहोचतो. आपल्या आध्यात्मिक प्रगतीचं कारक हे ज्ञान, कर्म, भक्ती आहे. यांच्यापैकी एक जरी गोष्ट आपण आत्मसात करू शकलो, प्रवाही करू शकलो
तिन्ही गोष्टींची गरज असते, पण एखादी गोष्ट प्रत्येकाच्या स्वभावानुसार जास्त असू शकते. ती जर आपण आत्मसात केली तर आपण ही आध्यात्मिक प्रगती साधू शकतो, असंच या आपल्याला सणातून आणि उत्सवातून सांगायचं असतं. मग ही गंगामय्या कोणाकोणावर कृपा करते अशी एक गोष्ट, असं एक वचन या स्कंदपुराणामध्ये आलेलं आहे की जे लोक स्नान करण्यासाठी गंगेपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांच्यावर गंगामय्या कृपा नाही करणार का? तर स्कंदपुराणामध्ये असं वचन आहे की लांब राहून गंगेचा महिमा जे जाणतात त्यांच्यावर सुद्धा गंगामय्या तितकीच कृपा करते जितकी कृपा गंगामय्येमध्ये स्नान केल्यामुळे आपल्यावरती करणार आहे. मग आमच्या गावामध्ये किंवा आमच्या भागामध्ये नदीच नाही आहे, मग आम्ही गंगा पूजनच करणार नाही का? आम्ही आमच्या गावात नदी नसल्यामुळे तिलाही गंगा मानणार नाही का? तर असं नाही. आपल्याकडे जो काही जलस्रोत आहे त्याची आपण गंगा म्हणून पूजा करू शकतो, त्याचं संवर्धन करू शकतो, त्याचं संरक्षण करू शकतो. जसं आपण हे सगळीकडे कचरा करून किंवा नदींच्या प्रवाहामध्ये कचरा सोडून प्रदूषण करून हे सगळं आपण खराब केलेलं आहे. मग अशी भावना आपल्या मनामध्ये काय येत नाही की आपल्या देवांच्या गाभाऱ्यामध्ये, आपल्या मंदिरामध्ये, आपल्या देवालयामध्ये आपल्याला कचरा चालेल का? तो जसा आपल्याला चालत नाही, आपण ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसंच निसर्गातले हे सगळे जे प्रत्येक घटक आहेत, गंगा नदी असेल, कुठचंही गंगा नदी आणि आपल्या भागातली नदी की जिला आपण गंगा स्वरूप मानलं पाहिजे, ती सुद्धा स्वच्छ असण्याची जबाबदारी ही आपली असली पाहिजे. हल्ली प्रत्येक जण गंगेला समर्पण करा, गंगार्पण करा किंवा आपला निर्माल्य असेल किंवा पूजा साहित्य जे काही असेल ते आपण गंगेला सोडायला जात असतो. आता हल्लीच्या काळामध्ये हे योग्य आहे का याचा विचार आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. पूर्वीच्या काळी हे वचन कसं आलं असेल, तर पूर्वी पूजा साहित्य वापरण्याची पद्धती सुद्धा ही जे निसर्गातून उत्पन्न झालेले पदार्थ आहेत तेच होते. त्यामुळे ते नदीमध्ये, पाण्यामध्ये सोडल्यामुळे जलचरांचं पोषण त्याच्यामध्ये होत होतं किंवा ते त्या पाण्यामध्ये मिसळून निसर्गापर्यंत जात होते. पण आपण आता इतके सिंथेटिक पदार्थ वापरतो किंवा केमिकलयुक्त पदार्थ आपण इतके वापरतो की जे गंगा प्रवाहित किंवा पाण्याला प्रवाहित केल्यामुळे त्याच्यामध्ये प्रदूषणच आपण जास्त करतो. त्यामुळे आपण त्याचं आपल्याच घराच्या आवारामध्ये खत करू शकतो का? फुलझाडांना घालण्यासाठी खत निर्माण होऊ शकतं का त्या निर्माल्याचं, पूजा साहित्याचं, असा विचार आपण केला पाहिजे. याच्यानंतर एक आचार्यांनी छान वचन लिहून ठेवलेलं आहे की भगवद्गीता किंचिदिता गंगा जल लवकणिका पिता सकृदपि यस्य मुरारी समर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चा. याचा अर्थ भक्तिपूर्वक जर आपण भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर, श्रद्धापूर्वक गंगाजलाचा एक थेंब जरी आपण प्राशन केला तर, आणि प्रेमपूर्वक मुरारीची पूजा केली तर त्याच्या वाटेला यमसुद्धा जाणार नाही. मग ह्याच्यातून आपल्याला अर्थ काय घ्यायचा आहे की भक्ती, श्रद्धा आणि प्रेम. मग श्रद्धापूर्वक गंगाजलाचा थेंब आपण प्राशन करायचा आहे. नुसतं पाण्यात डुबकी मारून होणार नाही, ते प्यायचं पाणी आहे. मग आपण इथे असा अर्थ घेतला पाहिजे की गंगेची मी पूजा करतो म्हणजेच गंगा प्राशन करण्या इतकी स्वच्छ करण्याची माझी जबाबदारी नाहीये का? मग ज्या वेळेला गंगा इतकी स्वच्छ होईल, गंगा नदी किंवा जो काही पाण्याचा प्रवाह ज्याला आपण गंगा समजू, ती स्वच्छ करण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे. आणि अशा प्रकारे जर का आपण काम केलं, कर्म केलं, तरच गंगामय्या आपल्यावरती कृपा करणारे आणि अशा पद्धतीने केलेली पूजा हीच खऱ्या अर्थाने गंगामय्याला स्वीकारार्ह होणार आहे. पाणी वापरताना सुद्धा यामध्ये आपला हाच पूज्यभाव असायला हवा. गंगेला आपण मंदिर मानलं पाहिजे. गंगेला देवता जर का आपण मानलं तर आपण तिला प्रदूषित करणार नाही आणि निसर्गाबद्दल हाच पूज्य भाव आपल्या मनामध्ये राहण्यासाठी हा गंगा दशहरा आपण साजरा करायला हवा. असा एक छानसा होलिस्टिक अप्रोच, असे शब्द सांगितल्याशिवाय हल्ली आपल्याला उत्साह येत नाही की होलिस्टिक अप्रोच काय असला पाहिजे आपला सणांमागचा, तर अशा प्रकारचा असायला हवा. मग मगाशी म्हटलं तसं की 10 पापं कोणती असतील ही, तर स्कंदपुराणामध्ये या 10 पापांचा 3 भागांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. एक कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिकमध्ये येतात चोरी, हिंसा आणि परस्त्रीगमन. वाचिकमध्ये कठोर बोलणं, असत्य बोलणं, चुगल्या करणं म्हणजे उगाच एकमेकांच्यात भांडणं लावून देणं आणि असंबद्ध बडबड करणं. तसंच मानसिकमध्ये दुसऱ्याच्या द्रव्याची अपेक्षा, अनिष्ट विचार करणं आणि खोटा आग्रह धरणं, अशी ही 10 प्रकारची पापं या गंगामय्यामध्ये स्नान केल्यामुळे
दूर होतात, ती आपली हरण करते. 10 पापं, तीही 10 पापं आहेत. मग या पापांची जी काही नावं आहेत याचा जर का आपण विचार केला तर ज्ञान, कर्म आणि भक्ती म्हणजे आपण जी शक्ती, 3 शक्ती गंगा मैयाच्या बघितल्या की ज्ञान, इच्छा आणि क्रिया ह्या जर का यांच्याशी ताडून बघितल्या 10 पापांजवळ, तर हे गुण जर का आपण आत्मसात केले तर आपल्याकडून ही पापं घडणारच नाहीत, किंवा जर ती पापं घडलेली असतील तर या गुणांमुळे ती धुतली जातील. अशा प्रकारचा एक संदेश आपल्याला या गंगा दशहरामधून मिळतो. मग दशहरा का? म्हणजे 10 दिवस का? 1 दिवस का नाही साजरा करायचा दशहरा? गंगा दशहरा एकच दिवस साजरा करायचा. उद्या दशमीला गंगा अवतरणाचा दिवस आहे त्या दिवशी. किंवा नवरात्र 9 दिवस का साजरी करायची? तर याच्यामध्ये कायम प्रयत्नशील असणं, कायम कर्म करत राहणं, सातत्य असणं, म्हणजे एक 10 दिवस तुम्ही सतत सातत्यपूर्ण या गोष्टी करायच्या आहेत, याचं चिंतन मनन करायचं आहे, तरच आपल्याला ते मनामध्ये ठसेल आणि आपण हे सगळे गुण आपण आत्मसात करू आणि खऱ्या अर्थाने आपण गंगेची पूजा करू शकू. गंगा ही आपल्यामधल्या सातत्याचं प्रतीक आहे. काही जण आपण आरंभशूर असतो, एखादी गोष्ट करायला घेतो मोठ्या उत्साहामध्ये आणि नंतर ती सोडून देतो करणं. तर गंगा नदी आपल्याला सातत्यपूर्णता शिकवते. मग याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की एक 3 खूप स्तोत्र आणि खूप स्तुती गंगा मैयाची लिहिली गेली, पण त्याच्यामधले 2-3 महत्वाचे आहेत तेवढे मी सांगतो. की गंगा स्तोत्र हे आपल्या आचार्यांनी, शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. गंगा लहरी हे जगन्नाथ पंडितांनी लिहिलंय. सगळ्यांना माहिती असेल, ते 52 श्लोकी आहे आणि एक श्लोकाला गंगा मैया एक पायरीवर येत जाते, असं ते गंगा लहरी. आणि मला महत्वाचं एक सांगायचं की गंगा सहस्रनाम, पूर्ण 1000 नावांचं गंगेची नावं, गंगा सहस्रनाम त्याच्यामध्ये आहे. याच्यातलं फक्त आपण पहिलं आणि शेवटच्या नावाचा थोडासा विचार करूया. पहिलं नाव आहे सहस्रनामामधलं की ओंकार रूपिणी. ओंकार स्वरूप, ओंकार तत्व माझ्यामध्ये आहे याची जाणीव आपल्याला सगळ्यांना व्हायला पाहिजे. आणि शेवटचं 1000वं नाव आहे क्षमा. याच्यातून आपण काय घ्यायचं आहे पहिल्या नावावरून, आणि असाच विचार करत करत 1000 नावांपर्यंत आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला ओंकार तत्व हे माझ्यामध्ये आहे हे जाणण्यासाठी मी प्रवाहित ज्या वेळेला असेल त्याच वेळेला मी क्षमा करू शकतो. म्हणजे क्षमा वीरस्य भूषणम हे म्हणायला सोपं आहे की जो वीर असतो, जो शूर असतो, तोच क्षमा करू शकतो. किंवा चल मी तुला क्षमा केली असं आपण म्हणू शकतो. पण आपण खरंच मनापासून क्षमा करू शकतो का? ते इतकं सोपं नाहीये. आपल्या मनामध्ये तो विचार राहतो. मग ही क्षमा मिळवण्यासाठी आपल्याला ओंकार स्वरूपिणी, ओंकार रूपिणी इथपासून क्षमा या पूर्ण 1000 नावांचा विचार केल्यानंतर आपल्याला ते कळेल की ज्ञान, कर्म आणि भक्ती हे ज्यांच्यामध्ये जे लोक आत्मसात करू शकतात, इच्छा, ज्ञान आणि क्रिया हे ज्या वेळेला आपल्यामध्ये प्रवाहित आपण ठेवू त्यावेळेला आपल्यावरती गंगा मैया कृपा करेल. आपल्या जीवनामधलं ज्ञान, कर्म आणि भक्ती अशाच प्रकारे गंगा मैयेच्या कृपेनी समृद्ध राहो अशी आपण गंगा मैयेच्या चरणी प्रार्थना करूया. आणि गंगा दशहरा आपण सगळ्यांनी साजरा करूया. गंगा दशहरा प्रतिपदेपासून दशमीपर्यंत होता. उद्या दशमी आहे, तर सगळ्यांनी याप्रमाणे गंगेचा जर का आपण विचार करू शकलो, गंगा मैयेचा, गंगा दशहराचा, तर खऱ्या अर्थाने आपण गंगेची पूजा उद्या प्रत्येकाने आपण कशा पद्धतीने गंगेची पूजा करू शकतो याचा विचार करा. उद्या गंगेचा अवतरण दिवस आहे, तर गंगा दशहरा अशा प्रकारे आपण साजरा करूया. आणि तिच्या मागचं तत्व, गंगा दशहराच्या मागचं निसर्गाच्या पूजेचं तत्व आपण कशा प्रकारे सांभाळू शकतो याचा विचार आपण नक्की करूया. आणि पुढच्या एका सणाला पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.